नमस्कार मित्रांनो. तुमच्या आणि तुमच्या स्वप्नातील आयुष्यात फक्त एकच गोष्ट उभी आहे. प्रतिभेचा अभाव नाही, पैशांचा अभाव नाही, तर एक निर्णय. पुढील काही मिनिटात आपण पाहणार आहोत की हा एक निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य कसं बदलू शकतो. कल्पना करा, आजपासून 1 वर्षानंतरचे तुमचे आयुष्य. अधिक आत्मविश्वास, अधिक शिस्त, अधिक यश आणि स्वतःबद्दल अधिक अभिमान. आता एक प्रश्न, जर हे सर्व शक्य असेल तर बहुतेक लोक तिथपर्यंत का पोचत नाहीत? त्यांच्याकडे क्षमता नसते म्हणून? नाही. त्यांच्याकडे संधी नसतात म्हणून? तेही नाही. मग कारण काय आहे? कारण बहुतेक लोक आराम निवडतात, तर काही लोक वाढ निवडतात. आणि याच छोट्याशा निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेनं जातं. आजच्या या मालिकेमध्ये आपण अशाच काही शक्तिशाली तत्वांबद्दल बोलणार आहोत. अशा कल्पनांबद्दल ज्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवू शकतात. आपण जाणून घेणार आहोत कमी अपेक्षांचं जाळं कसं तोडायचं, कठीण गोष्टींची निवड का महत्वाची आहे, अपयशाची भीती कशी जिंकायची, प्रेरणेपेक्षा शिस्त अधिक प्रभावी का असते, आणि आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत कसं पोहोचायचं. पण ही फक्त प्रेरणादायी चर्चा नाही, हा स्वतःला आव्हान देण्याचा प्रवास आहे. कारण माहिती आयुष्य बदलत नाही, कृती आयुष्य बदलते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित पुढील काही मिनिटात तुम्हाला असा एक विचार मिळेल जो तुमच्या पुढील काही वर्षांची दिशा बदलू शकतो. चला तर मग स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याचा हा प्रवास सुरू करूया. चॅप्टर 1, कमी अपेक्षांचं जाळे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी मर्यादा कोणती आहे? पैशांची कमतरता, संधींचा अभाव, की योग्य लोकांची साथ नाही? कदाचित नाही. खरी मर्यादा अनेकदा आपल्या मनात लपलेली असते. लहानपणापासून आपण अनेक वाक्य ऐकत मोठे होतो. हे तुझ्याकडून होणार नाही, तू अजून लहान आहेस, मोठी स्वप्न पाहू नकोस. सुरुवातीला ही फक्त वाक्य असतात, पण हळूहळू ती आपल्या विश्वासाचा भाग बनतात. आणि जेव्हा आपण एखादी मर्यादा खरी मानतो, तेव्हा आपली क्षमता त्या मर्यादेच्या आतच अडकून राहते. कल्पना करा, एका गरुडाच्या पिलाला जर कोंबड्यांमध्ये वाढवलं गेलं तर त्याला कधीच कळणार नाही की तो हजारो फूट उंच उडू शकतो. तो स्वतःला कोंबडी समजून आयुष्य जगेल. आपल्यापैकी अनेकांची परिस्थिती याहून वेगळी नाही. आपण इतरांनी आखून दिलेल्या चौकटीत स्वतःला बंद करून घेतो. पण इतिहासातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं एक गोष्ट समान केली. त्यांनी इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. त्यांनी विचारलं, जर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तरी मी स्वतःवर विश्वास ठेवू शकतो का? आणि त्या एका प्रश्नानं त्यांचं आयुष्य बदललं. आज काही क्षण थांबा, स्वतःला विचारा, मी कोणती अशी मर्यादा खरी मानली आहे जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही? अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता, की मी पुरेसा चांगला नाही हा विश्वास? लक्षात ठेवा, अनेकदा कैद लोखंडी सळ्यांची नसते, ती विचारांची असते. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या विचारांना आव्हान देता त्या दिवशी तुमचं खरं स्वातंत्र्य सुरू होतं. पण एक प्रश्न अजूनही उरतो, जर आपण या मर्यादा तोडल्या तर पुढे काय? पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत लोक जाणीवपूर्वक कठीण गोष्टी का निवडतात आणि संघर्षच व्यक्तिमत्व घडवण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग का असतो. ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. 2. कठीण गोष्टी का करायच्या? जर तुम्हाला 2 पर्याय दिले गेले, पहिला आरामदायी आणि सोपा मार्ग, आणि दुसरा आव्हानांनी भरलेला कठीण मार्ग, तुम्ही कोणता निवडाल? बहुतेक लोक पहिला मार्ग निवडतील, कारण आपला मेंदू नैसर्गिकरित्या आराम शोधतो. पण एक मनोरंजक गोष्ट आहे, जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी सहज मिळत नाहीत. तंदुरुस्त शरीर हवं असेल तर व्यायाम करावा लागतो. उत्तम करिअर हवं असेल तर कौशल्य विकसित करावं लागतं. मजबूत नाती हवी असतील तर वेळ आणि प्रयत्न द्यावे लागतात.
यशाचं प्रत्येक बीज मेहनतीच्या मातीतच उगवतं. निसर्गाकडे पाहिलं तरी हेच दिसून येतं. बीज जमिनीत दडपलं जातं, अंधार सहन करतं, पावसाचा आणि वाऱ्याचा सामना करतं आणि त्यानंतरच एक भक्कम वृक्ष बनतं. मानवाचं आयुष्यही असंच असतं. संघर्ष आपल्याला कमकुवत बनवत नाही, तो आपल्यामधील ताकद बाहेर आणतो. विचार करा, आज तुम्ही ज्या गोष्टी सहज करता त्या कधी काळी कठीण वाटत होत्या. चालणं, सायकल चालवणं, नवीन कौशल्य शिकणं. सरावामुळे कठीण गोष्टी सोप्या झाल्या. म्हणूनच प्रत्येक आव्हान ही अडचण नसते, ती वाढीची संधी असते. आजपासून एक छोटा नियम ठेवा. दररोज एक अशी गोष्ट करा जी थोडीशी अस्वस्थ वाटते. 5 मिनिटं जास्त अभ्यास, 10 मिनिटं अतिरिक्त चालणं, नवीन व्यक्तीशी संवाद किंवा एखादं जुनं काम पूर्ण करणं. हे बदल सुरुवातीला छोटे वाटतील, पण काळानुसार ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा पाया बनतील. लक्षात ठेवा, आराम तुम्हाला तात्पुरतं समाधान देतो, पण आव्हानं तुम्हाला कायमस्वरूपी विकास देतात. आणि म्हणूनच वाढ नेहमी आरामाच्या क्षेत्राबाहेर तुमची वाट पाहत उभी असते. पण एक प्रश्न अजून बाकी आहे. जर आपल्याला वाढायचं असेल तर सुरुवात कशी करायची? पुढील भागात आपण पाहणार आहोत की अनेक लोक यशस्वी होण्याआधीच का थांबतात आणि कारणं आणि कृती यांच्यातील छोटासा फरक आयुष्याची दिशा कशी बदलू शकतो. 3. कृती विरुद्ध कारणे. बहुतेक लोक यश का मिळवत नाहीत? कारण त्यांच्याकडे स्वप्न नसतात म्हणून? नाही, कारण त्यांच्याकडे क्षमता नसते म्हणून? तेही नाही. खरी अडचण बहुतेक वेळा एकच असते. कारण वेळ नाही, पैसे नाहीत, संधी नाही, सपोर्ट नाही, परिस्थिती योग्य नाही, आत्ता योग्य वेळ नाही. ही कारणं ऐकायला अगदी खरी वाटतात. कधी कधी ती खरंच असतातही. पण प्रश्न हा नाही की अडथळे आहेत का. प्रश्न हा आहे की अडथळ्यांपुढे तुम्ही थांबता का? यशस्वी लोकांकडेही सुरुवातीला अनेक अडचणी होत्या. फरक एवढाच की त्यांनी कारणं वाढू दिली नाहीत, त्यांनी कृती सुरू ठेवली. एका बीजाला उगवण्यासाठी परिपूर्ण हवामान लागत नाही. ते फक्त माती, पाणी आणि वेळ यांची वाट पाहत नाही. ते तुटतं पण उगवतं, आणि उगवल्यावरच त्याची ओळख बदलते. तुमचं आयुष्यही असंच आहे. तुम्ही परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहत बसलात तर वेळ पुढे निघून जाईल. पण जर तुम्ही छोटं पाऊल उचललत तर चित्र बदलायला सुरुवात होईल. आजचा दिवस मोठा नसला तरी चालेल, पण तो रिकामा नसावा. एक पान वाचा, 10 मिनिटं व्यायाम करा, एक ईमेल पाठवा, एक कल्पना लिहा, एक नवीन सवय सुरू करा. कारण कृती हीच असा सिग्नल आहे जो तुमच्या मेंदूला सांगतो, आपण थांबलेलो नाही, आपण पुढे जात आहोत. आणि जेव्हा कृती सुरू होते तेव्हा आत्मविश्वास आपोआप मागे येतो. आधी विश्वास असतो आणि मग कृती, असं नेहमीच नसतं. कधी कधी आधी कृती येते आणि मग विश्वास तयार होतो. लक्षात ठेवा, उभं राहून रस्ता दिसत नाही, चालायला लागल्यावरच दिशा समजते. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी कोणतं कारण अजूनही जपून ठेवतोय जे मला पुढे जाण्यापासून थांबवतंय? उत्तर कठीण असेल, पण त्यातच बदल दटलेला आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अपयशाची भीती लोकांना कशी थांबवते आणि ती भीती मोडून पुढे कसं जायचं. चॅप्टर 4. अपयशाची भीती जिंकणे. तुम्ही कधी एखादी गोष्ट सुरू करण्यापूर्वीच थांबला आहात का? कारण ती खूप कठीण होती म्हणून? किंवा कारण तुम्हाला अपयशी होण्याची भीती वाटत होती? सत्य हे आहे की बहुतेक लोक यशाच्या अभावामुळे थांबत नाहीत, ते अपयशाच्या भीतीमुळे थांबतात. आपण विचार करतो, जर मी प्रयत्न केला आणि अपयशी ठरलो तर? लोक काय म्हणतील? माझी थट्टा झाली तर? हे प्रश्न इतके मोठे होतात की आपण सुरुवातच करत नाही. पण इथे एक मनोरंजक गोष्ट आहे. अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही. अपयश हा यशाकडे जाणाऱ्या मार्गाचाच एक भाग आहे. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं? 10 वेळा, 20 वेळा,
कदाचित त्याहून अधिक. पण ते प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहतं, कारण त्याला पडणं म्हणजे अपयश वाटत नाही. त्याला ते शिकण्याचा भाग वाटतो. मोठे झाल्यावर आपण हीच गोष्ट विसरतो. आपल्याला वाटतं की पहिल्याच प्रयत्नात सर्व काही योग्य झालं पाहिजे. पण वास्तव तसं नसतं. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे अनेक चुका, अनेक अडथळे आणि अनेक अपयशी प्रयत्न असतात. फरक एवढाच असतो, ते अपयशाला शेवट समजत नाहीत, ते त्याला अभिप्राय समजतात. अपयश तुम्हाला सांगतं की काय काम करत नाही, आणि ही माहिती अनेकदा यशापेक्षाही मौल्यवान असते. कल्पना करा, जर तुम्ही आजपासून अपयशाची भीती काढून टाकली, तर तुम्ही कोणती गोष्ट कराल? नवीन व्यवसाय सुरू कराल? नवं कौशल्य शिकाल? स्वतःचं काम जगासमोर मांडाल? कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी त्या एका निर्णयाच्या दुसऱ्या बाजूला उभी असेल. लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असतानाही पुढे जाणं. प्रत्येक वेळी तुम्ही भीती असूनही कृती करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास थोडा अधिक मजबूत होतो, आणि हळूहळू तीच भीती तुमची ताकद बनते. म्हणून पुढच्या वेळी अपयशाची भीती वाटली तर स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या: सुरुवात न करणं हेच सर्वात मोठं अपयश आहे. कारण प्रयत्न केल्यावर किमान शिकायला मिळतं, पण प्रयत्नच केला नाही तर काहीच मिळत नाही. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, लोक प्रेरणेची वाट का पाहतात, आणि शिस्त ही प्रेरणेपेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली का असते. कारण दीर्घकालीन यशाचं खरं रहस्य प्रेरणेत नाही, ते शिस्तीत दडलं आहे. चॅप्टर 5, शिस्त विरुद्ध प्रेरणा. तुम्ही कधी एखाद्या दिवशी खूप प्रेरित झाल्यासारखं वाटलंय का? नवीन ध्येय ठरवलं, नवीन सवय सुरू केली, मोठमोठे निर्णय घेतले, आणि मग काही दिवसांनी सगळं पूर्वीसारखं झालं. जर असं तुमच्यासोबत घडलं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक लोकांना वाटतं की यशाचं रहस्य प्रेरणेमध्ये दडलं आहे. त्यांना वाटतं, जेव्हा मला पुरेशी प्रेरणा मिळेल तेव्हा मी काम सुरू करेन. पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रेरणा ही हवामानासारखी असते. कधी ती तेजस्वी सूर्यप्रकाशासारखी असते, कधी ती पूर्णपणे गायब होते. जर तुम्ही फक्त प्रेरणेवर अवलंबून राहिलात तर तुमची प्रगतीही तिच्यासोबत वर खाली होत राहील. म्हणूनच यशस्वी लोक प्रेरणेवर अवलंबून राहत नाहीत, ते शिस्तीवर अवलंबून राहतात. शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे मन नसतानाही योग्य गोष्ट करणं. जेव्हा झोपायची इच्छा असते तेव्हा उठून व्यायाम करणं. जेव्हा मोबाईल स्क्रोल करावासा वाटतो तेव्हा पुस्तक उघडणं. जेव्हा काम पुढे ढकलावंसं वाटतं तेव्हा त्याची सुरुवात करणं. हे ऐकायला साधं वाटतं, पण यात छोट्या कृती मोठे परिणाम निर्माण करतात. कल्पना करा, 2 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती फक्त प्रेरणा आली तरच काम करते. दुसरी व्यक्ती रोज थोडंसं का होईना पण काम करते. एका महिन्यानंतर कदाचित फारसा फरक दिसणार नाही, पण एका वर्षानंतर फरक प्रचंड असेल. कारण सातत्य हे प्रतिभेपेक्षाही शक्तिशाली असतं. दररोजची छोटी प्रगती एकत्र येऊन मोठा बदल घडवते. यश अचानक मिळत नाही, ते रोज केलेल्या छोट्या निर्णयांचा परिणाम असतं. आज तुम्ही जे करता ते उद्याचं आयुष्य घडवत असतं. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा: मी प्रेरणेची वाट पाहतोय का, की मी शिस्त निर्माण करतोय? कारण प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देऊ शकते, पण फक्त शिस्तच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकते. एक साधा नियम लक्षात ठेवा: मूडची वाट पाहू नका, कृती करा. कारण कृतीमुळे प्रेरणा निर्माण होते, उलट नाही. तुम्हाला रोज परिपूर्ण असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त उपस्थित राहण्याची गरज आहे. काही दिवस उत्कृष्ट जातील, काही दिवस सामान्य, आणि काही दिवस कठीण. पण जो व्यक्ती कठीण दिवसातही थांबत नाही, तोच शेवटी पुढे जातो. लक्षात ठेवा, प्रेरणा तुम्हाला सुरुवात करायला लावते,
शिस्त तुम्हाला पुढे चालत ठेवते आणि सातत्य तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. पुढच्या भागात आपण एका अशा कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे यशस्वी लोकांमध्ये नेहमी दिसून येतं. नेतृत्व. पण नेतृत्व म्हणजे फक्त इतरांना मार्गदर्शन करणं नाही. खरं नेतृत्व स्वतःला नियंत्रित करण्यापासून सुरू होतं. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की स्वतःचा नेता कसा बनायचा. 6. नेतृत्वाची सुरुवात स्वतःपासून. जेव्हा तुम्ही नेतृत्व हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? एखादा मोठा उद्योगपती, एखादा राजकारणी, एखादा संघाचा कर्णधार? बहुतेक लोक नेतृत्वाचा अर्थ इतरांना मार्गदर्शन करणं असा घेतात. पण खरं नेतृत्व तिथून सुरू होत नाही. ते सुरू होतं आरशासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीपासून, स्वतःपासून. कारण जो स्वतःच्या विचारांवर, सवयींवर आणि निर्णयांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो इतरांना प्रभावीपणे मार्गदर्शन कसं करणार? विचार करा. जर तुम्ही स्वतःलाच दिलेलं वचन पाळू शकत नसाल तर इतरांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? नेतृत्व म्हणजे पद नाही, ती एक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी सर्वप्रथम स्वतःबद्दल असते. प्रत्येक दिवशी तुमच्या समोर 2 आवाज असतात. पहिला आवाज म्हणतो, आज राहू दे, उद्या सुरू करू, थोडा आराम करूया. दुसरा आवाज म्हणतो, आजच योग्य वेळ आहे, एक पाऊल तरी पुढे टाक, स्वतःला दिलेलं वचन पूर्ण कर. खरा नेता कोण? जो दुसऱ्या आवाजाला ऐकतो, ज्याला कोणी पाहत नसतानाही तो योग्य गोष्ट करतो. कारण त्याचा स्वभाव टाळ्यांवर नाही तर मूल्यांवर उभा असतो. आजच्या जगात अनेक लोक यशस्वी दिसण्याचा प्रयत्न करतात, पण फार कमी लोक यशस्वी बनण्यावर काम करतात. दिसणं सोपं आहे, बनणं कठीण आहे. आणि नेतृत्व हे दिसण्यात नाही, ते बनण्यात आहे. एक छोटी सवय कल्पना करा. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्या सर्वोत्तम रूपाच्या किती जवळ जाऊ शकतो? तुम्हाला परिपूर्ण बनायचं नाही, तुम्हाला कालच्या स्वतःपेक्षा थोडं चांगलं बनायचंय. हेच खऱ्या नेतृत्वाचं बीज आहे. महान नेते जन्माला येत नाहीत, ते रोजच्या छोट्या निर्णयांमधून घडतात. वेळेवर उठणं, जबाबदारी स्वीकारणं, चुका मान्य करणं, दिलेला शब्द पाळणं. हे दिसायला साधं आहे, पण याच गोष्टी व्यक्तिमत्वाला आकार देतात. आणि व्यक्तिमत्वच नेतृत्वाची पायाभरणी करतं. लक्षात ठेवा, लोक तुमचे शब्द विसरू शकतात, तुमचे पद विसरू शकतात, पण तुमचं उदाहरण कधीच विसरत नाहीत. म्हणून स्वतःला असा व्यक्ती बनवा की ज्याचं आयुष्यच प्रेरणा बनेल. कारण नेतृत्वाची सुरुवात गर्दीत उभं राहून होत नाही, ती एकट्याने घेतलेल्या योग्य निर्णयांपासून होते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं नेतृत्व शिकता तेव्हा जग तुमचं अनुसरण करायला लागते. पुढच्या भागात आपण या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तुमच्यामध्ये दडलेली खरी क्षमता किती मोठी आहे? आणि बहुतेक लोक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी का गमावतात? 7. आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, आपण यापेक्षा मोठं काहीतरी करू शकतो, पण तरीही काहीतरी आपल्याला थांबवतं? तो आवाज आतून येतो, थोडं थांब, आत्ता वेळ नाही, मी तयार नाही. हा आवाज इतका ओळखीचा होतो की आपण त्याला सत्य मानू लागतो. पण खरं सांगायचं तर बहुतेक लोक क्षमता नसल्यामुळे अयशस्वी होत नाहीत, ते आपली क्षमता पूर्णपणे वापरत नाहीत. तुमच्यातील सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अपूर्ण प्रयत्न. कारण अर्धवट झटपट केलेल्या गोष्टींमधून पूर्ण परिणाम येत नाहीत. एक बीज कल्पना करा, त्याच्यात झाड होण्याची पूर्ण क्षमता असते, पण जर ते मातीमध्येच कुजलं, उगवलंच नाही तर त्याचं सामर्थ्य कधीच दिसत नाही. मानवाचं आयुष्यही असंच आहे. आपल्यात प्रतिभा असते, विचार असतात, स्वप्न असतात, पण ती सर्व एकाच वेळी जागी होत नाहीत. त्यासाठी शिस्त, धैर्य आणि सातत्य लागतं. आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर म्हणजे परिपूर्ण होणं नाही, तो म्हणजे स्वतःमध्ये दडलेलं जे काही आहे
ते बाहेर आणण्यासाठी रोज प्रयत्न करणं. कधी अभ्यासातून, कधी कामातून, कधी संवादातून, कधी अपयशानंतर पुन्हा उभं राहण्यातून. तुमची खरी क्षमता तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये दिसत नाही. ती दिसते जेव्हा तुम्ही घाबरलेले असता, पण तरीही पुढे जाता. ती दिसते जेव्हा सगळं सोडून द्यावंसं वाटतं, पण तुम्ही एक पाऊल अजून टाकता. ती दिसते जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता, आजचा मी कालच्या माझ्यापेक्षा थोडा चांगला असणार. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते छोट्या निवडींमधून तयार होतात. आज थोडं वाचन, उद्या थोडा अभ्यास, परवा थोडं सराव, आणि मग एक दिवस तुम्हाला जाणवेल, ज्या माणसाला तुम्ही आधी ओळखत होतात तो आता राहिलेला नाही. कारण तुम्ही स्वतःला घडवत गेलात. स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी फार मोठ्या सुरुवातीची गरज नसते. फक्त प्रामाणिक सुरुवातीची गरज असते. स्वतःशी प्रामाणिक, ध्येयाशी प्रामाणिक आणि रोजच्या कृतीशी प्रामाणिक. लक्षात ठेवा, तुम्ही अजून संपलेले नाहीत. तुमचं सर्वोत्कृष्ट रूप अजून घडायचं आहे. तुमच्यात अजून खूप काही शक्य आहे. पण ती शक्यता वास्तवात बदलण्यासाठी तुम्हालाच पुढचं पाऊल टाकावं लागेल. आज स्वतःला विचारा, मी माझ्या क्षमतेचा किती भाग वापरत आहे आणि किती भाग भीती, आळस किंवा विलंबाच्या सावलीत हरवून बसलाय. उत्तर कठीण असेल, पण त्याच उत्तरात बदलाचं बीज दडलं आहे. पुढच्या भागात आपण एका अशा आव्हानाकडे वळणार आहोत जे हे सगळं प्रत्यक्ष कृतीत उतरवेल. फक्त ऐकायचं नाही, फक्त समजायचं नाही, तर 30 दिवस स्वतःला बदलायचं. 8 मध्ये येत आहे डू हार्ड थिंग्स चॅलेंज. निष्कर्ष, या संपूर्ण प्रवासात आपण एक महत्वाची गोष्ट शिकलो. आपल्या आयुष्याला बदलणाऱ्या गोष्टी नेहमी मोठ्या नसतात. त्या अनेकदा छोट्या असतात. दररोज घेतलेले छोटे निर्णय, दररोज केलेली थोडी अधिक मेहनत, दररोज स्वतःला दिलेलं एक छोटंसं वचन आणि त्या वचनावर ठाम राहण्याची तयारी. कदाचित या मालिकेतील प्रत्येक भाग तुम्हाला एकच गोष्ट सांगत होता. तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा अधिक सक्षम आहात. तुम्ही तुमच्या भीतीपेक्षा अधिक मजबूत आहात. आणि तुम्ही तुमच्या परिस्थितीपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. पण या सर्व गोष्टींची किंमत तेव्हाच आहे जेव्हा त्या कृतीत उतरतात. कारण ज्ञान दिशा दाखवतं, पण कृतीच तुम्हाला गंतव्यापर्यंत पोहोचवते. म्हणून आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी स्वतःशी एक छोटा करार करा. पुढील 24 तासात अशी एक गोष्ट करणार जी तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात. ती कितीही छोटी असो, पण ती करा. कारण बदलाची सुरुवात प्रेरणेनं होत नाही, ती निर्णयानं होते. आणि तो निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता. जर या मालिकेनं तुम्हाला विचार करायला भाग पाडला असेल, जर यातील एखाद्या विचारानं तुमच्या मनात नवी ऊर्जा निर्माण केली असेल, तर या प्रवासाचा भाग बना. हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा. आजपासून मी कोणती कठीण गोष्ट सुरू करणार आहे. तुमची कमेंट कदाचित दुसऱ्या कोणासाठी प्रेरणा ठरू शकते. आणि लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण एका दिवसात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, नवीन कल्पनांसोबत आणि स्वतःची अधिक चांगली आवृत्ती घडवण्याच्या आणखी एका प्रवासासोबत. तोपर्यंत स्वप्न पहा, कृती करा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती